हॅलो गाईज, परत एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या आवडीच्या व्लॉगमध्ये. आज मी बनवणार आहे चिकन स्टफ्ड पराठा. चला मग रेसिपी बघूयात. सो इथे मी घेतला आहे बॉइल्ड चिकन. त्याला मी आता श्रेड करून घेणार आहे. हे बघा, चिकन मस्त श्रेड झालं आहे. आता आपण यामध्ये मीठ ॲड करूयात. आता थोडीशी हळद ॲड करणार आहोत. आता 2 चम्मच लाल तिखट मसाला ॲड करूया. त्यानंतर 1 चम्मच जिंजर गार्लिक पेस्ट ॲड करणार आहोत. आता मी ॲड करत आहे 2 चम्मच दही. तुम्हाला लागेल तसं तुम्ही ॲड करू शकता. आणि मग आता मी ॲड केला आहे ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स. याला आता मस्तपैकी मिक्स करून घेणार आहोत. आणि आता मस्त असं मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा लिंबूचा रस ॲड करणार आहोत. तर सगळ्यात शेवटी आपण ॲड करूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. ही तर मस्ट आहे. आणि याला परत एकदा छानपैकी मिक्स करून घेऊयात. हे बघा, आपली स्टफिंग आता रेडी आहे. सो इथे मी आधीच पीठ मळून घेतलेलं होतं. आता आपण ही स्टफिंग यामध्ये फिल करूया आणि पराठा रोल करून घेऊया. अशा प्रकारे मी ते छोटी पोळी लाटून घेतली आहे. यामध्ये आता मी स्टफिंग फिल करणार आहे. हे बघा, मस्तपैकी मी भरपूर अशी स्टफिंग फिल केली आहे. आता आपण याला लाटून घेणार आहोत. सो जास्त पातळही नाही लाटायचं आहे आणि जास्त जाडी नाही. हे बघा, आपला पराठा आता रेडी झाला आहे. आपण आता याला तव्यावर शेकून घेऊयात. यावर मी थोडं बटर ॲड करत जाणार आहे आणि याला मस्त क्रिस्पी आणि गोल्डन होईपर्यंत शेकून घेणार आहे. हे बघा, आपला पराठा रेडी झाला आहे. आता आपण याला सर्व करून घेऊया. इथे मी मस्तपैकी आपला पराठा सर्व केला आहे दहीबरोबर. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.